मशिदीच्या पायऱ्यांवर बालकांचे शोषण होत असेल, निरागसतेचा गळा घोटला जात असेल आणि धर्माच्या नावाखाली अत्याचारांवर पडदा टाकला जात असेल, तर हा प्रश्न केवळ गुन्ह्याचा राहत नाही, तो संपूर्ण व्यवस्थेच्या नैतिक दिवाळखोरीचा पुरावा ठरतो. गाझामधून समोर आलेल्या अशाच काही धक्कादायक घटनांनी मानवतेलाच काळिमा फासलाय. लहान मुलांवर लैंगिक अत्याचार, त्यानंतर ब्लॅकमेलिंग, त्यांच्या कुटुंबांना धमक्या, तसेच इस्रायल समर्थक ठरवून संपवण्याची भीती, हे हमासच्या सत्तेचे कुरूप वास्तवच. जिथे मुलांना संरक्षण मिळायला हवं, तिथेच त्यांचा वापर नियंत्रणासाठी केला जात असेल, तर ही केवळ विकृती नसून संस्थात्मक अधःपतनाची निशाणी आहे. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी ओमकार मोळे, कॅमेरा आहे जयेश पाटील. त्याचं झालं असं की डेली मेलला गाझा स्थित जुसूर न्यूज कडून काही व्हिडिओ पुरावे मिळाले. यामध्ये गाझामधील मुलांवर लैंगिक अत्याचार करून त्यांच्या संपूर्ण कुटुंबालाच कसं लक्ष केलं जात आहे त्याची आपबिती समोर आली आहे. डेली मेलच्या हाती लागलेल्या व्हिडिओमध्ये 9 वर्षाच्या आणि 10 वर्षांच्या दोन मुलांच्या कहाण्या आहेत, ज्या हमासकडून मुलांवर होणाऱ्या अमानुष अत्याचारांची कथा सांगतात. 9 वर्षांचा मुलगा सांगतो की तो एके दिवशी मशिदीत नमाज पढण्यासाठी गेला होता. असरच्या नमाजापूर्वी तो कुराण वाचत असताना एक शेख तिथे आला. तो म्हणाला, माझ्यासोबत ये, मी तुला काहीतरी गंमत दाखवतो. आणि तो मुलगा त्याच्यासोबत गेला सुद्धा. तो त्या लहान मुलाला शौचालयात घेऊन गेला आणि तिथेच त्याच्यासोबत गैरकृत्य केलं. त्यानंतर त्या व्यक्तीने त्या मुलाला कोणालाही काही सांगू नकोस म्हणून धमकी सुद्धा दिली. सर्वात भीषण बाब म्हणजे अत्याचार करणारा एखादा गुन्हेगार रस्त्यावरचा नाही, तर धार्मिक अधिकाराच्या स्थानावर बसलेला इमामच आहे. पण अशा प्रकारे धर्माचा वापर जर संरक्षणासाठी नसून दडपशाहीसाठी होत असेल, तर ती श्रद्धा राहत नाही, ती सत्ता बनते. आणि सत्तेला जेव्हा नैतिकतेची भीती उरत नाही, तेव्हा सर्वात आधी बळी पडतात ती निष्पाप मुलं. मानवाधिकार संघटना अशा वेळी गप्प का बसतात कोणास ठाऊक. बाल हक्कांसाठी आवाज उठवणारे देखील या प्रकरणी मूग गिळून गप्प आहेत. कोणत्याही धर्माला, कोणत्याही संघटनेला, कोणत्याही विचारसरणीला मुलांच्या अश्रूवर उभं राहण्याचा अधिकार नाही. समाजाने पुढे येऊन प्रश्न हे विचारले पाहिजेत. पण बच्चेबाजी म्हणून इस्लामी जगतात यांसारख्या गोष्टींकडे गांभीर्याने बघितले जात नाही, हेही तितकंच खरं. हमास इस्रायल संघर्षाच्या काळात निष्पाप मुलांवर हल्ले झाल्याचा गाजावाजा करत त्यांच्या विद्रूप छायाचित्रांनी समाज माध्यमे अक्षरशः भरून गेली होती. ऑल आयज ऑन गाझा सारख्या मोहिमांमधून जगभर सहानुभूतीचे प्रदर्शन झाले, भावनिक आवाहनं झाली आणि मानवतेच्या नावाने अनेकांनी आवाजही उठवला. पण आज त्याच गाझामध्ये त्याच निष्पाप मुलांवर जर कथितपणे मशिदीच्या सावलीत लैंगिक अत्याचार होत असतील, त्यांना ब्लॅकमेल करून गप्प बसवलं जात असेल, त्यांच्या कुटुंबांना इस्रायलचा समर्थक ठरवून संपवण्याच्या धमक्या दिल्या जात असतील, तर मग ऑल आईज ऑन गाझा म्हणणारे नेमक्या कोणत्या बिळात लपून बसले आहेत? मुलांच्या अश्रूंनाही राजकीय सोयीची चौकट असते का? अन्याय फक्त शत्रूने केला तरच तो अन्याय ठरतो आणि आपल्या विचारधारेच्या छायेत घडला तर त्यावर मौन बाळगायचे, हीच काम मानवतेची व्याख्या? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित करावेसे वाटतात. त्यामुळे निष्पाप मुलांच्या सुरक्षिततेपेक्षा कोणतीही विचारसरणी खरं तर मोठी असूच शकत नाही. गाझातील मुलांसाठी अश्रू ढाळणाऱ्यांनी गाझातीलच मुलांच्या या कथित वेदनेकडेही डोळे उघडून आज पाहायला पाहिजे. अन्यथा मानवाधिकार हा शब्द केवळ घोषणांपुरताच उरेल आणि न्याय हा केवळ निवडक लोकांसाठी राखीव राहील. सत्याला धर्म नसतो, पीडिताला पक्ष नसतो आणि अन्यायाविरोधातील आवाज हा निवडक नसून तो निर्भीड असलाच पाहिजे. पण मुळातच ज्यांचा पाया हा अन्याय, अत्याचार आणि जिहादी मानसिकतेवर आधारित आहे, ते स्वकीयांचा, त्यांच्याच पिढीच्या भविष्याचा विचार करतील, ही अपेक्षाच फोल ठरावी. काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.